हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. आणि सकाळ सकाळ चाललं काय आहे, सुट्टी आहे ना, तर हुशारी मारते. सो मी जाते काहीतरी बनवायला, काहीतरी ना उपमा बनवायला जाते. उपमा बनवते. आज काही जेवण खावण काही नाही आहे, कारण की भाजी वगैरे जेव्हा आपण काय भरली नाही. तर ठीक आहे, बघू भरू. सो चला मग किचनमध्ये जाऊया. बाय. चल. म्हणजे छुट्टी आहे आज. आज आंघोळ नाही, काय नाही, पांघोळ नाही, फक्त ब्रश करून मेथी पाणी पिऊन बसलेले आहेत बस. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही आहे. हिला तर बघा, ही तर अशीच असते नेहमी पारोशी. डोळे तर बघा एकदम बटावळ्यासारखे, नाजूक डोळे झाले, नाक छोटूस, लिप्स छोटूसे, पण डोळे तर बघा प्रमाणाच्या बाहेर मोठे. देख देख इधर देख, बघा केवढे मोठे डोळे, बाप रे. आपल्याला आता हा रवा टाकायचा आहे. हा रवा क्लीन असतो, तुम्ही मला साफ नाही केला, काय नाही केला, किडे वगैरे तर नाही आहे ह्याच्यामध्ये. त्याला थोडंसं आपल्याला आहे ना चांगलं असं भाजून घेऊया मस्त त्या तेलामध्ये. आपल्याला आता हे गरम पाणी टाकायचं आहे, थोडं थोडं टाकून चांगलं घालून घ्यायचं. गरम पाणी टाकायचं, आहेच नाही. इंडिया के जोन में आपको मिलेंगे भारत के कोने कोने से लाए हुए चुनिंदा जीआई टैग प्रोडक्ट्स जैसे कि स्पाइसेस, ग्रेन्स, टी, कॉफी, वेजिटेबल्स. फायनली गाईज आमच्याकडे पहिला पाऊस आलेला आहे. पहिलाच आहे. मस्त यार. सो आपला तर झालेला आहे कपडे अंतरून सगळं घडी करून, आणि खूप वातावरण सुंदर आहे. तुम्हाला दाखवते, कारण की पाऊस पडला आहे, पडतोय. मला माहिती नाही मुंबईमध्ये कुठे कुठे पडतोय. तुम्हाला दाखवते मी कपडे सुकत घातले तुम्हाला, मस्त वाटतंय. थोडं गरमीमधून थोडंसं राहत, एकदम म्हणजे थोडं कूल झालं आहे वातावरण, थोडंसं, जास्त नाही आहे. म्हणजे आत्ताच अर्धा तास पण नाही झाला त्याला पाऊस पडतोय. सो म्हणजे थंड हवा येते. सो मग काय प्लॅन आहे तुमचा पावसामध्ये? तर आम्ही जाणार होतो, बघू कसं काय ते. जे काय प्लॅन करतो सगळं कॅन्सल होतं. रिसॉर्टला जाणार होतो, आज कॅन्सल. मस्त गेलो असतो तर काय मजा आली असती यार, भन्नाट. सो बघूया. महिमा बाहेर आहे, महिमा काहीतरी करते साफसफाई. माझी मी कपडे वगैरे सुकवून टाकले. सो आता बघू आता काय करायचं, भेटू आपण नंतर. बाय. सो हाय गाईज, महिमाला सांगितलेलं सामान आणायला. सो महिमाने काय आणलं बघूया जरा. ओ नारळ, ठीक आहे यार, 40 रुपये देऊ शकतो या नारळाचे, मोठा आहे नारळ. दही आणले पिळण्यासाठी, वांगी आणले, आणि हिरवी मिरची आणली, स्प्राउट आणले. हे आता एक इन्स्टंट बनवायला. सुका आणायला सांगते, आणत नाही. साखर आणते, साखर संपलेली. आणि आपल्याकडे ना हे रेडीमेड मिळतं, हे बाजरीचं पीठ आहे, म्हणजे नाही मल्टीग्रेन ना महिमा, मल्टीग्रेन मी यासाठी घेतलं की थालीपीठ बनवेन एकदा ह्याची. आणि हे गव्हाचं पीठ. आता तुम्हाला काय सांगू, तुम्हाला मी हात लावून दाखवू शकत नाही, पण एवढं गरम आहे ना, मस्तपैकी गरम गरम देते ती. सो आज आपण बनवतोय
मटकीची उसळ मस्तपैकी. उसळ म्हणजे रस्स्यावाली भाजी, जी मला स्वतःला पण आवडते आणि महिमाला पण आवडते. ती भाताबरोबर खायला खूप चांगली लागते. आणि नारळ ह्यासाठी आणलं की आहे ना, आमच्याकडे भाईंदरला असते आमच्याकडे नारळ, म्हणजे नारळ लोक म्हणजे कोणाकडे नसेल तर लोक मागून नेतील एवढे नारळ होते. तर आता नारळ घेतलं आहे आणि बघूया चटणी बनवूया, नाही तर काय इडली वगैरे बनवली तर, नाही तर डोसा. सकाळी तर पप्पा विचारत होता की डोश्याचं पीठ आहे का, म्हटलं नाही आहे. आज काय नाश्ता झाला नाही, आज फक्त उपमास, तुम्ही बघितलं असेल फक्त उपमास बनवला. सो आता काय करते मी, वाटण घेतलं आपलं ह्याच्यामध्ये. सो फटाफट कुकरला लावून मी जाते आंघोळीला, कारण की आज मला लेट झालं आंघोळीला. का कोणास ठाऊक पाऊस पडला म्हणून काय, पण असं ना आळस आला असं एकदम, आंघोळीसाठी काय हे नाही. सो भेटू आपण जेवणाच्या ताटावर डायरेक्ट. थोडं मी जास्त टाकते म्हणजे कसं हे लागेल रसरशी. Right now in वांग Middle आणले. East, it's 32 degrees and mostly cloudy. महिमा. Today, there will be scattered showers with a forecast high of 32 and a low of सो हाय गाईज, या जेवायला आज आहे मिक्स स्प्राउट्सची आमटी, कांदा आणि काकडी, राईस, लोणचं आणि मी चटणी पण घेतलेली पण नाही. माही कशी झाली आहे, मस्त झटपट बनवली तर चांगली लागते नाही. चला या जेवायला. जा माही दीदीला बोलव, जा माही दीदीला बोलव, जा बाहेर जा. माही दीदी सांग मम्मीला चहा बनव, जा बेडरूममध्ये जा. बोला ऐकणार नाही कुत्री. प्रणव बघ चाटला. थांब आता मी नाव घालते. चल चल नाव करूया. प्रणव नको ना रे बेटा. मागे मागे येते बघा. बनवतात तुझ्यासाठी करतेच आहे बघ. भात ठेवलंय. काय खाणार आहे, दही भात? जे आहे ते भेटणार आणि तेच खायचं. आधी मोठी हा वास घेऊन अंदाज घेते की मम्मीने मला काय दिलं. ये हां, अरे वा अरे वा. खा, दही भात खाते. काय झालं ते काय केले माझ्यावर बघा. चहा देते, बोलते माझी व्हिडिओ नाही काली की उपकार केले. दूध बघ. हो वाव, बघा गाईज आपल्याला वळले आपल्या साच्यात. आपण हे भांडी घासली ना तर देवाने बक्षीस दिलेला आहे. चला या ब्रेड बटर चहा पियाला. आणि ह्या मॅडमचं फुगून झालेलं आहे दही भात. आणि थोडं हे बघा वाईफायचं काय हाल आहे. आज मी करत आहे महिमाच्या हेअरवरती हेअरस्टाईल. सो मी आता महिमाच्या हेअरवरती हेअरस्टाईल करणार आहे. बघूया कशी होते. हेअरस्टाईल हेअर पे ही होती है. सो असे हे फालतू वेळेला बोलणारे माणसं असतात. काय केलं आता सांग त्याला. काहीच नाही केलं मी, फक्त खेचलं. ठीक आहे. सो तुम्हाला कसं आवडतं काय मला सांगा. तुम्हाला आवडतं काय सांगा. पहिली गोष्ट आवडतं, पहिलं मलाच आवडतं काय बघूया. मला पण. हां, तुला नाही पाठी दिसणार, तुला फक्त तुझे फोटो दिसतील. ठीक आहे. आणि ही आता हगून मुतून आलेली आहे. आराम करते, करू द्या. सुसुपाटी गाय. सो माझा पेठारा ओपन केलेला आहे. खुलजा सेम सेम पेठारा सॉस पुरा. सो आपण रेडी करूया, भेटूया. बाय. काय करते? थांब हे घे. मी बघ काय केलंय. मस्त आहे. नक्की नक्की म्हणजे असं बघून घाण नाही ना वाटत आहे. असं वेगळं नाही वाटत आहे काय, छान वाटतंय. मम्मी पण म्हणते हा तू फक्त प्लीज केलेस काय हे. हा. नाही नाही हे ट्विस्टिंग आहे. हा. छान दिसतंय पण ते. आणि हे मध्ये खजूर वेणी आहे. हा. आणि हे तर असं रेडी कर जरा खालचं आवाज
अरे यार बनायचं मला ना एक असं नवरीचं लुक बनवायचं लाईक हळदीचं असतं बघ नऊवारीचं. तिला मी सांगते ती किती वेळा बोलून दमली मी तिला. कपडे कुठे आहेत? तो मी बनवलेला आहे आज वांग आणि इकडे बनवलं आहे भाकरी. भाकरी काय माहिती आहे तुम्हाला? मल्टीग्रेन भाकरी आहे. सो हे या जेवण आणि इकडनं मी घेतलं आहे लसूण, पण मला लोणचं पाहिजे होतं. बघू मी लसूणची चटणी घेतली लाल. मला नाही माहिती पण मी एकदा असं चिकन खाल्लेलं आणि मस्त रस्स्यामध्ये ही जी भाकरी आहे ना अशी चांगली चुरवून यार खरंच खूप मजा येते. मला माहिती नाही मी पहिलं बघायची तर मला कसं तरी वाटायचं पण खरंच खूप मजा येते. एवढे टेस्टी आहे ना. शेंगदाण्यामध्ये बनवले मस्त एक नंबर झाले. मजा आली. माझ्या पप्पाला आवडेल. रात्रीचे 1:30 वाजता मी उठून लिंबू पाणी पिते. एवढी माझी हालत खराब आहे. मी झोपले ते तमाशा चालू आहे. हां वाजले किती झोपायचे ते नाही. फोन चालू आहे अजून. बोला. संडे संडे हो या मंडे